नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आर्यन इथे स्कूलला निघालेला आहे आणि आर्यनला बाय करत होते मी आणि स्टपी बघू शकता कोणालाच जाऊन देत नाही। त्याच्यानंतरून म्हटलं चला किचनमध्ये चहा ठेवून घेते। आता आर्यन तर गेला होता आणि बाकीची सगळी कामं पण मी आवरून घेतली होती, तर इथे चहा ठेवत होते। देवपूजा करायची होती पण म्हटलं आधी चहा ठेवून घेते आणि त्याच्यानंतरून देवपूजा पण करून घे। आर्यन गेल्याच्या नंतर व्हिडिओला सुरुवात केली, कारण की आज तुमच्याबरोबर मी कसं क्लीनअप करते ते शेअर करणार आहे। त्यामुळे म्हटलं सकाळचं रुटीन मी थोडंसं तुमच्याबरोबर स्किप केलं आज। आणि इथे आता चहा ठेवल्याच्या नंतरून फुलं वगैरे देवपूजा करायची, तर त्याचीच मला तयारी करायची आहे। तर फुलं वगैरे तोडून आणते, देवपूजेसाठी पाणी वगैरे जे लागतं ते सगळी तयारी मी ते करायला घेणार आहे। चहा होईपर्यंत बरीचशी कामं होतात माझी। तर आता इकडे फुलं तोडण्यासाठी आले होते। रात्री खूप जास्त पाऊस झाला, भाज्या निवडत होते ना त्याच टायमिंगला पाऊस चालू झाला होता आणि लाईटही गेली होती आमच्या इथं। लाईटचा ह्या वर्षी बराचसा प्रॉब्लेम आला आम्हाला, कारण की लाईट खूप जास्त जाती आमच्या साईडला आणि थोडंसं काय झालं की लाईट घालवतात। आता पाऊस रात्री होता, शांत होता, पण तरी पण लाईट नव्हती। त्यामुळे व्हिडिओ पण रेग्युलर कधी कधी टाकता येत नाही मला, कारण की लाईट गेलेली असते, नेटवर्क इश्यू बराचसा होतो। पाऊस पण चालू असल्यावरती मग नेटवर्क जात नाही, कधी कधी अपलोडच होत नाही व्हिडिओ वगैरे, तर असं काही प्रॉब्लेम होतात। त्यामुळे कधी कधी मग व्हिडिओ पण टाकता येत नाही मला। तयार असतात व्हिडिओ पण टाकू शकत नाही, अपलोडच होत नाही त्यामुळे। तर आता इथे फुलं आणि फुलंही आज छान भेटली होती मला पूजेसाठी आणि फुलं वगैरे तोडून घेतली। तोपर्यंत चहाही झाला होता, म्हटलं आता चहा घेते। आता चहा होईपर्यंत बरीचशी कामं माझी झाली होती, जशी फुलं तोडायची असो किंवा दिवे देवाला मी दिवा वगैरे लावते ना, ते पण रोजच्या रोज मी साफ करत असते आणि रोज धुवूनच परत वात त्यामध्ये टाकून मी दिवा लावत असते। तर बरीचशी कामं अशी मी करून घेतली होती। आता तुम्हाला तर माहिती आहे चहा ठेवल्याच्या नंतर मी भाजी पण एक बनवू शकते, एवढा वेळ लागतो चहा व्हायला मला, कारण की मी बारीक गॅसवरती ठेवून देत असते आणि छान उकळल्याच्या नंतरून मला आवडतो, कडक चहा आवडतं त्यामुळे। तर आता इथे दिवे पण मी धुवून घेतले होते। रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे ना दिवे पण स्वच्छ राहतात आणि रोज वात चेंज करायची दिव्यांमधली चांगलं असतं। त्यामुळे मग मी तर रोज वात नवीन दिव्यामध्ये घालत असते आणि दिवा लावत असते। तर इथे माझी पूजा पण छान अशी झाली आणि पूजा सकाळची झाली की खूप छान वाटतं। थोडंसं मी निवांत करते पूजा, गडबड करत नाही, कारण की वेळ जातो बराचसा त्यामुळे। आणि इकडे मग शापूची भाजी आणि चपाती बनवत होते। आता शापूची भाजी मी एका साईडला होण्यासाठी ठेवून दिली होती आणि इकडे चपाती बनवत होते। तर शापूची भाजी एकदम सिंपल पद्धतीने बनवते, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे टाकून मिक्सरला फिरवून घेतलेल्या आणि मुगाची डाळ थोड्या वेळ भिजत ठेवली होती, तीच त्यामध्ये ॲड करून शापू कट करून होऊन देत होते। आता शापू सिंपल पद्धतीने, मेथीची भाजी शापूची भाजी सेमच बनवते मी। आता इथे चपाती पटकन बनवायचं काम चालू होतं की म्हटलं चला जेवण पण करून घ्यायचं होतं, कारण की एक एक काम करता करता बराचसा वेळ जातो। तसं दुपारच्या 2-2:30 वाजतात मला सगळी कामं आवरण्यात, कारण की जेवण वगैरे केल्याच्या नंतरून पण बराचसा वेळ आम्ही मग दोघेही गप्पा मारत बसतो आणि मग भांडी वगैरे क्लीन करते मी। तरी ते बघू शकता शापूची भाजी तयार झाली होती। जेवणामध्ये मस्त शापूची भाजी, मेथीची भाजी, बीट, काकडी, चपाती असं काय होतं आज जेवणामध्ये। इथे आम्ही दोघांनीही जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतरून म्हणलं आधी किचन मी आवरणार होते, कारण की जेवण झाल्याच्या नंतर पहिलं काम ते माझं किचन मी क्लीन असेल ना तर मग बाकीचे कामं करायला बरं वाटतं, नाहीतर किचन जर मेसअप राहिलं तर मग दुसऱ्या कामामध्ये माझं काही मन लागत नाही। त्यामुळे मग मी इथं पहिले भांडी धुण्यासाठी घेतले, म्हटलं भांडी एकदा स्वच्छ झाली की मग काही टेन्शन राहत नाही, एकदम किचन क्लीन असले की संध्याकाळी बरं पडतं। त्याच्यानंतरून क्लीनअप मी करायला सुरुवात केली होती। तर बघू शकता इथं नेचरचे प्रोडक्ट मी वापरणार होते क्लीनअपसाठी। फेशियल किट आहे ते नेचर्सचं आणि तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार होते की मी क्लीनअप कसं करते। नेचर्स जेंटल फ्रूट फेशियल आहे हे आणि खूप छान रिझल्ट आहे। आता मी फेशियल आहे हे, पण फेशियल आपण क्लीनअप पण करू शकतो फेशियल किटपासून, तर तेच मी आज करणार होते। आता वटपौर्णिमा येते जवळ आणि त्यात आपल्याला छान असा ग्लोईंग चेहरा हवा असतो, त्यामुळे म्हणलं चला थोडंसं फ्रूटचं मी क्लीनअप करायला घेतले इथे। म्हणलं नको, हार्बलचे दुसरं पण एक क्लीनअप आहे, तो तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, तेही मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आता इथं क्लिन्झिंग पहिलं मी चेहऱ्याला करून घेणार होते। तर फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग मिल्कची, जे चेहऱ्याला
छान क्लीन करतं आपल्या चेहऱ्यावरती जी डस्ट वगैरे जे पण आहे. आता इथं मी फेसवॉशने छान क्लीन करून घेतला होता चेहरा आणि त्याच्यानंतरून क्लिन्झिंगने आता क्लीन करून घेणार होते. आता क्लिन्झिंग मिल्क जेव्हा आपण चेहऱ्याला लावतो ना त्या टायमिंगला छान असं मसाज थोडीशी करून घ्यायची, जेणेकरून जे पण आपली डर्ट वगैरे चेहऱ्यावरती आहे ना ते पूर्ण निघून जाते आणि क्लीन होतो चेहरा. तर इथे मी तेच आता छान मसाज करून घेणार होते. रिझल्ट छान आहे. मी हे किट ठेवलेलं आहे जेणेकरून असं कधी कार्यक्रम वगैरे असो. आता वटपौर्णिमा जवळ येते तर थोडासा छान असं ग्लो पाहिजे असतो आपल्याला चेहऱ्यावरती. त्यामुळे मग असं काही स्पेशल असेल तेव्हा मग फ्रूटचं क्लीनअप मी करत असते. तर छान रिझल्ट आहे. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर पण मी शेअर करते. आता मला करायचं होतं त्यामुळे मग म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करेन, जेणेकरून तुम्हीही. आता मला मसाज वगैरे छान करता येते चेहऱ्याची, कारण की माझं ह्याचं पार्लरचा कोर्स झालेला आहे आणि त्यामुळे. आणि मी तुम्हाला इथं प्रेशर पॉईंट जे असतात ना ते नाही दाखवणार करताना, कारण की काय होतं, जर चुकीचे प्रेशर पॉईंट जर आपण दाबले गेले आपल्या हातून तर चेहऱ्यावरती ॲक्ने प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आपल्याला पिंपल वगैरे येऊ शकतात. त्यामुळे आहे ना आपण घरच्या घरी एकदम छान पद्धतीने पण चेहरा क्लीन करू शकतो. हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता इथं मी 10 मिनटं आहे ना मसाज करून घेतली छान चेहऱ्यावरती आणि आता क्लीन करून घेत होते. आता थोडाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर, पण 10 मिनटं लागले मला इथे मसाज करायला पूर्ण. आता इथे बघू शकता पूर्ण डस्ट माझ्या चेहऱ्यावरची निघलेली आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी माझा चेहरा पूर्ण तयार झालेला आहे. तर इथे नेक्स्ट स्टेप आहे स्क्रबची. तर स्क्रब छान करून घ्यायचा चेहऱ्याला. स्क्रब केल्यामुळे ओपन पोर्स जे आहेत चेहऱ्यावरचे ते ओपन होतात आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड हे निघण्यास पण मदत होती. त्यामुळे स्क्रब खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्क्रब छान करून घ्यायचा, 10 मिनटं स्क्रब करायचा आणि त्यामुळेच पूर्ण चेहऱ्याला छान असा ग्लो पण येतो, पूर्ण चेहरा क्लीन होतो. आणि पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून स्क्रब करताना एकदम स्मूथ असा आपल्याला हात फिरवता येईल आणि हलक्या हाताने कधीही स्क्रब करायचा. पूर्ण लावून घेतलं मी आधी चेहऱ्यावरती, त्याच्यानंतरून मग मी मसाज करायला इथे सुरुवात केली. कधी पण आहे ना गळ्यापासून वरच्या साईडला कधीही मसाज करायची, चेहऱ्याला खालच्या साईडला कधीच करायची नाही, जेणेकरून चेहरा असा एकदम वरच्या साईडला उचलला जातो आणि स्किन टाईट होते आपली. खूप छान पद्धतीने तो चेहरा जे गाल वगैरे जे आहेत ना ते वरच्या साईडलाच कधीही मसाज करायची. त्याची कधीही सुरुवात करताना गळ्यापासूनच सुरुवात करायची मसाजला आणि त्याच्यानंतरून गालाला. तर असं काय मसाज करायची जेणेकरून चेहराही टाईट होतो छान आणि ग्लोही छान येतो आणि मस्त होतो. बिगर प्रेशर पॉईंट किंवा पार्लरला न जाता पण आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने चेहरा क्लीन करू शकतो आणि ग्लोही तितकाच छान येतो. तुम्हाला आज केल्याच्या नंतरून आज एवढं जाणवणार नाही, पण 2 दिवसांनी खूप छान चेहऱ्याला रिझल्ट दिसतो त्याचा. त्यामुळे क्लीनअप केलेल्या दिवशी चेहऱ्याला दिसत नाही तो एवढा रिझल्ट, पण 2 दिवसांनी छान असं ग्लो येतो चेहऱ्यावरती. तर बघू शकता अशा पद्धतीने करू शकता. इथे प्रेशर पॉईंट देण्याची काहीही गरज नाही आहे. अशा पद्धतीने जरी मसाज केली तरी खूप छान रिझल्ट येतो. इथे बघू शकता मी डोळ्याखाली जी आहे ना अंडर आईज, तिथे मी करंगळीच्या साईडचं जे बोट आहे ना त्यांनी मसाज केलेले आहे. त्यामुळे प्रेशर कमी पडतं आणि आपल्याला डार्क सर्कल येत नाही. त्यामुळे एकदम हलक्या बोटाने तिथं कधीही मसाज करायची, जेणेकरून जास्त आता डार्क सर्कल मलाही आहेत, पण त्यामुळे मग जास्त तिथं मसाज करायचे नाही, त्यामुळे जास्त वाढतात. तर त्यामुळे एकदम हलक्या बोटाने तिथे मसाज करायचे आणि छान पद्धतीने असं मसाज केल्यावरती छान होतो. आता स्टीमही घेऊ शकता तुम्ही. आता माझी काही जास्त टॅन झालं नव्हता चेहरा, त्यामुळे मी इथं स्टीम घेतलेलं नाही किंवा मला ब्लॅक हेड व्हाईट हेड बिलकुल नाही आहेत, पिंपल नाही आहेत. तर मी दाखवते तुम्हाला की तिथे कशी मसाज करायची. तर करंगळीची जी
बोट आहे करंगळीच्या साईडचं, तर त्यानेच मसाज करायची डोळ्यावरती आणि त्याच्या खाली, त्याच्याने की त्याच्यावरती प्रेशर जास्त पडणार नाही आणि क्लीनही व्यवस्थित होईल. त्यामुळे आता स्टीम घेतल्यावरती आणखीन छान रिझल्ट येतो आणि ओपन पोर्स होतात आणि ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड काढण्यासाठी खूप हेल्प होते. आता मला नाही आहे तो प्रॉब्लेम, त्यामुळे मी तर स्टीम घेतली नाही आणि माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह पण आहे. आता रेड झाली माझी स्किन स्क्रब केल्यामुळे, मला काहीही प्रॉब्लेम येत नाही. मी बरेच आता 2 वर्ष झालं मी हे किट वापरते आहे आणि बिलकुल पण मला प्रॉब्लेम नाही. मला सूट झालं आहे माझ्या स्किनला, त्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास आहे. मी ते वापरते. तुम्हाला जे सूट होत असेल तुम्ही तेही वापरू शकता, असं काही नाही. नॉर्मली जरी स्क्रब आणला तुम्ही 15 रुपयाचा आणि दूध घेतलं तर ते जरी तुम्ही लावलं, दुधाने पहिली मसाज केली, क्लीन केला चेहरा आणि स्क्रब केलं आणि स्टीम घेतली तरी खूप छान रिझल्ट येतो चेहऱ्याला. पण स्क्रब पण कधी पण करताना अजिबात बिना स्क्रबची स्टीम घ्यायची नाही. स्टीम घेताना कधीही चेहऱ्याला आपल्या स्क्रब असला पाहिजे, नाहीतर आपली स्किन डॅमेज होती स्क्रब नसताना. कारण की मसाज केल्यामुळं खूप सेन्सिटिव्ह होती स्किन आणि आपण बिगर स्क्रबचं जर स्टीम घेतली तर डायरेक्ट चेहऱ्याला हार्म होतं. त्यामुळे कधीही स्टीम जर घ्यायची असेल तर चेहऱ्यावरती स्क्रब करायचा आणि मग स्टीम घ्यायची. आता थर्ड जे आहे ते मी इथे पॅक लावून घेतलेला आहे. त्यामध्ये गुलाबजल टाकलं, ज्याने जे स्किनला थोडीशी स्टार्टिंगला इचिंग होते ना, थोडी जळजळ होते ना, ती होत नाही गुलाबजल टाकल्यामुळे आणि छान रिझल्ट येतो. त्यामुळे पॅकमध्ये मी थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतरून मग आता चेहऱ्याला मी पॅक लावून घेते. तर अशा पद्धतीने झालं क्लीनअप. तर एकदम सिंपल आणि झटपट होणारं क्लीनअप आहे. घरच्या घरीही आपण करू शकतो. पार्लरला आता जाण्यासाठी बरीचशी गर्दी पण राहते आणि आपल्याला टायमिंग पण नसतो, पण आपण घरच्या घरी एका किटमध्ये कित्येकदा तरी आपण करू शकतो, 5-6 वेळा तरी करू शकतो जर हे किट मागवलं तर असं काय आहे. आता मी असंच काय करत असते, मी पार्लरला जाऊन कधीच क्लीनअप फेशियल करत नाही, कारण की मला थोडी भीती वाटते. माझ्या चेहऱ्यावरती पिंपल नाही आहेत आणि त्यामुळेच मी थोडी घाबरते की जर प्रेशर पॉईंट वगैरे जर झाले, दाबले गेले आणि मग जर मला पिंपल वगैरे आले तर मग प्रॉब्लेम नको. त्यामुळे मी खरं तर पार्लरला जाऊन करत नाही आणि एवढं टायमिंग पण नसतो. 1 तास थांबायचं आणि ते करून घ्यायचं, एवढं टायमिंग भेटत नाही. त्यामुळे आपलं घरच्या घरी मी करत असते. तरी ते माझं पूर्ण तयार झालं क्लीनअप करून. आता पॅक लावल्याच्या नंतरून 15 मिनटं ठेवायचं आणि सुकल्याच्या नंतरून पण तुम्हाला पुढं स्टेप मी सांगेल की काय करायचं आहे. तरी आता पॅक लावून घेतला मी पूर्णपणे चेहऱ्याला छान आणि बघू शकता इथे 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आत्ता इथे पॅक सुकला माझा. आता लगेच आपल्याला क्लीन नाही करायचं, मसाज करायची. हलक्या हाताने पाणी घेतलं मी थोडंसं हाताला आणि आता छान मसाज करून घ्यायची. आता इथे आपण फेशियल जेव्हा करतो ना, स्क्रब झाल्याच्या नंतर मसाज क्रीम म्हणून असते, तर त्याने मसाज करतो आपण. 20 मिनटं मसाज करायचे असते. तर ते न करता आता आपण जर करणार नाही आहे तर जे लावलेले आहे क्रीम त्यांनीसुद्धा आपण अशी छान मसाज करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप छान भेटतो चेहऱ्याला. त्यामुळे मी जेव्हा पण पॅक सुकतो तेव्हा परत पाण्याचा हात घेऊन अशी छान मसाज करून घेत असते. आणि आता तुम्ही क्लीन केल्याच्या नंतरून रिझल्ट पहा, खूप छान येतो. त्यामुळे आता इथे मी प्रॉपर मसाज करून घेतली छान आणि आता चेहरा क्लीन करून घेते. तर तुम्ही स्टार्टिंगचा चेहरा बघू शकता आणि आत्ताचा बघू शकता. एकदम छान आणि एकदम क्लीन झाला होता चेहरा माझा. खूप छान वाटत होतं आणि फ्रेश पण वाटत होतं तितकंच. तर इथे माझं झालेलं आहे. त्याच्यानंतरून मी इथे मॉइश्चरायझर लावते आहे. सनस्क्रीम पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे. तर मी हे यूज करते रोज आणि फक्त सनस्क्रीम आणि लिप बाम लावत असते मी रेग्युलर. तर इथे आता सनस्क्रीम मी लावून घेते चेहऱ्याला आणि त्याच्यानंतरून बाकी काहीच लावणार नाही आहे. तर असं काय झालं माझं क्लीनअप. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं का तुम्हाला मी हा व्हिडिओ केलेला क्लीनअपचा? आणि पुढे तुम्हाला आणखीन व्हिडिओ जर पाहायचा असेल ह्या रिलेट तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि इथे झालेलं आहे माझं फायनली क्लीनअप. आणि चला भेटूया एका छान अशा व्हिडिओबरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.